मित्रांनो, स्वाध्याय इयत्ता 10वी प्रकरण 5 प्रसार माध्यमे आणि इतिहास. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र रिकामी जागा यांनी सुरू केले. जेम्स ऑगस्टस हिकी. 2. दूरदर्शन हे रिकामी जागा माध्यम आहे. दृकश्राव्य. ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा, दुरुस्त करून लिहा. चुकीची जोडी प्रभाकर आचार्य प्रकयात्रे. दुरुस्त जोडी प्रभाकर भाऊ माझ. टिपा लिहा. वर्तमानपत्राचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात वर्तमानपत्रांनी पुढील कार्य केले. 1. लोकजागृती व लोकशिक्षण केले. भारतीय संस्कृतीची व इतिहासाची थोरवी वर्णन केली. 2. सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला. 3. पाश्चात्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचून समाज प्रबोधनाचे काम केले. 4. तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. त्याचबरोबर समाजसुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले. 2. प्रसार माध्यमाची आवश्यकता. प्रसार माध्यमांची पुढील कारणासाठी आवश्यकता असते. 1. प्रसार माध्यमामुळे जग अधिक जवळ आले आहे, कारण त्यामुळे माहिती क्षणार्धात जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचते. माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पोहोचवण्यासाठी प्रसार माध्यमांची गरज असते. 2. प्रसार माध्यमामुळे लोकांना घटना प्रत्यक्ष पाहायला मिळतात. माहितीची देवाणघेवाण होते. अद्ययावत ज्ञानाचा प्रसार होतो. 3. प्रसार माध्यमाद्वारे मनोरंजन होते, तसेच शैक्षणिक व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली माहिती ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत पोहोचवली जाते. 4. प्रसार माध्यमामुळे लोकशाही अधिक सुदृढ होण्यास मदत होते, म्हणून प्रसार माध्यमे फार महत्त्वपूर्ण आहेत. प्रसार माध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि नवमाध्यमे या माध्यमाशी संबंधित अनेक व्यावसायिक क्षेत्रे असतात. 1. वृत्तपत्रात अग्रलेख, विविध सदरे, लेख लिहिणारे लेखक, संपादक हवे असतात. 2. बातम्या जमा करणारे वार्ताहर, तंत्रज्ञ या सर्वांची गरज असते. 3. इलेक्ट्रॉनिक माध्यमातही कार्यक्रम सादर करणारे कलाकार, तंत्रज्ञ, निवेदक इत्यादींची गरज असते. 4. या सर्व माध्यमातून सादर केले जाणारे लेख, कार्यक्रम, चर्चा या इतिहासाची संबंधित असल्यास इतिहास तज्ज्ञांचीही गरज असते. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. 1. प्रसार माध्यमाद्वारे आपल्यासमोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असे नसते. 2. ही माहिती देणाऱ्या प्रसार माध्यमांचे हेतू, सरकारी धोरण, सामाजिक परिस्थिती अशा अनेक बाजू विचारात घेणे आवश्यक असते. प्रसार माध्यमांचे पूर्वग्रह, दृष्टिकोन हेही त्या माहितीत दडलेले असतात. 3. जर्मनीतील स्टर्न साप्ताहिकाने हिटलरने लिहिलेल्या रोजनिशा प्रसिद्ध केल्या. पुढे ती हस्तलिखिते बनावट असल्याचे सिद्ध झाले, म्हणून प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. पुढील विधाने स्पष्ट करा. 2. वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. 1. एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो. दिनविशेष सारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहीत करून घ्याव्या लागतात. 2. वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावरच आधारलेली असतात. अशा सदरातून
भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना समजतात. 3. वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्धे, नेते आदींची शताब्दी व 50-75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लेख व विशेष पुरवण्या काढतात. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावा लागतो. म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते. 3 नंबरचं, सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. 1. दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्याने एकच असलेल्या या माहितीबरोबरच त्यासंबंधीचे चलतचित्र प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळतात. दूरदर्शन म्हणजे मनोरंजनाचा खजिनाच होय. 2. सामाजिक समस्या, शैक्षणिक, आर्थिक चर्चा, राजकीय घडामोडी, चित्रपट, खेळ असेल अशा जगातील सर्व घडामोडी दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर घरच्या घरी बसून पाहायला मिळतात. 3. खेळाडू, नेते, किल्ले, युद्ध इत्यादी गोष्टी वरील माहितीपट दूरदर्शनवर पाहायला मिळतात. म्हणून सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन ही अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. वर्तमानपत्रांची उद्दिष्टे स्पष्ट करा. वर्तमानपत्रांची पुढील प्रमुख उद्दिष्टे असतात. 1. स्थानिक, देशांतर्गत आणि जागतिक स्वरूपाच्या दैनंदिन घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवणे, देशाच्या राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक व सामाजिक इतिहास सांगणे. 2. लोकशिक्षण आणि लोकजागृती करून लोकशाहीला बळकट करणे. 3. समाजातील अयोग्य घटनांचा निषेध करणे व समाजातील दुर्बल घटकांची बाजू समाजासमोर मांडणे. आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय कसा महत्त्वाचा आहे हे स्पष्ट करा. आकाशवाणी स्वातंत्र्य दिनापासून मनोरंजनाच्या कार्यक्रमापर्यंत सर्व प्रकारचे कार्यक्रम प्रक्षेपित करीत असते. 1. भारताचा स्वातंत्र्य लढा, प्रधानमंत्री, राष्ट्रपती यांची भाषणे, पुण्यतिथी, जयंती असे कार्यक्रम सादर करण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासकांची गरज असते. 2. ऐतिहासिक घटना, चरित्रे असे कार्यक्रम सादर करताना प्रेक्षकापर्यंत अचूक माहिती देण्यासाठी की इतिहास तज्ज्ञांकडून तपासून घेणे आवश्यक असते. 3. ऐतिहासिक नाटिका सादर करताना पात्रांच्या तोंडीची भाषा ऐतिहासिकच असली पाहिजे. 4. राष्ट्रीय नेत्यांच्या कार्यावर भाषण व कार्यक्रम करण्यासाठी व्यक्तींना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. त्या सर्व दृष्टीने आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. पुढील उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. 1. आकाशवाणी कोणत्या खात्याअंतर्गत येते? आकाशवाणी भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या अंतर्गत येते. 2. IBC चे नामकरण काय झाले? IBC म्हणजे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी. या खाजगी रेडिओ केंद्राचे ब्रिटिश सरकारने प्रथम इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस कंपनी असे केले व नंतर ऑल इंडिया रेडिओ असे नामकरण केले. 3. विविध भारतीवरून किती भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात? आकाशवाणीच्या विविध भारतीवरून 24 तासामध्ये व 146 बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात. 4. आकाशवाणी हे नाव कसे पडले? खात्यात नाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून ऑल इंडिया रेडिओवाला आकाशवाणी असे नाव दिले गेले.